आज आपल्यासोबत डॉक्टर श्याम हेबतपुरे सर आहेत. तर आमचे शेतकरी जे झिंकचा वापर करतात मक्या पिकासाठी, तर त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी मिसकन्सेप्शन आहे, म्हणजे क्लिअर अंडरस्टँडिंग नाही आहे की झिंक कधी वापरलं गेलं पाहिजे, कोणत्या स्टेजमध्ये आणि किती प्रमाणामध्ये युज केलं पाहिजे. ऍक्च्युली काय झिंक सल्फेट जे आहे ना 33% वाला जे आहे ना झिंक सल्फेट ते मक्याच्या उत्पादनासाठी फार अतिशय उपयुक्त आहे. मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी जनरली आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच मकाच्या एरियामध्ये दिसली. झिंक सल्फेट युरिया सोबत जेव्हा कॉब येण्याची अवस्था आहे, टॅसल सुरू झाले, त्यावेळेस पण तुम्ही देऊ शकता जमिनीमध्ये. त्याला तुम्ही पेरणीपूर्व जेव्हा तुम्ही पेरणी करताय त्याच्या आधी जमिनीमध्ये पण देऊ शकता आणि फॉलिअर स्प्रे मध्ये पण देऊ शकता. झिंक सल्फेट कधीही फॉस्फेटिक फर्टिलायझर्स आहेत त्याच्यासोबत कधी मिक्स मध्ये द्यायचं नाही. फॉस्फेटिक फर्टिलायझर कारण काय त्याचा इफेक्ट त्या दोन्हीचे इंटरॅक्शन होते आणि त्याचा जसा मिळाला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. झिंक सल्फेट 33% ऑलवेज युरिया सोबत द्यायला पाहिजे किंवा सोलो द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जे 10-26-26 आहे, 20-20-0-13 आहे किंवा 12-32-16 हे जे ग्रेड आहे ते शेतकरी युजली मक्यासाठी वापरतात, कारण की त्याच्यामध्ये 3 NPK असतात आणि त्याच्यासोबतच झिंक मिक्स करून टाकतात. तर हे करू नये शेतकऱ्यांनी. नाही तसं करायला. जर जे लोक तसं करत आले आतापर्यंत, याचा काय लॉस आपल्याला पाहायला? लॉस म्हणजे काय, त्याचे इफेक्ट मिळणार नाही. जे एक्सपेक्टेड इफेक्ट आहे ते मिळणार नाही. तसा रिझल्ट भेटणार? रिझल्ट नाही भेटणार. शेतकऱ्याला वाटेल मी टाकले तरी रिझल्ट काय येत नाही, त्याला नॅचरली वाटतं. दुसरं झिंक आणि झिंक सल्फेटमुळं न्यूट्रिएंट अपटेक कॅपॅसिटी जी आहे, जमिनीमधून जे न्यूट्रिएंट्स घ्यायचे जे सुप्तावस्थेत पडलेले आहेत ते असं मला ऍक्टिव्ह करण्यासाठी झिंक सल्फेटचा उपयोग होतो. सल्फर तुम्हाला सर्वांना माहित आहे, मका एक तेलबिया पीक आहे. मक्यामध्ये ऑइल कंटेंट वाढलं म्हणजे ऑटोमॅटिक साईज पण वाढते आणि उत्पादनात वाढण्यात सल्फरचा फार मोठा रोल आहे. त्याच्यामुळे झिंक सल्फेट हे खूप आहे मक्याचं जास्तीत जास्त आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी. सर, जे आपले वेगवेगळे व्हेजिटेबल स्टेज आहे त्याच्यामध्ये आपण ते देऊ शकतो, म्हणजे प्री सोइंग देऊ शकतो, आफ्टर सोइंग देऊ शकतो. परंतु आता शेतकरी काय करतायत, युजली एक वेळा वापरते, कोणी प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक खतासोबत ते टाकत असतात. तर बेस्ट टाइम कोणता नाही त्याला स्प्रे वगैरे? दोन्ही टाइम चांगले आहेत. आपली जरी दिला तर जमिनीत पडलेले अन्नद्रव्य त्यानं योग्य वापरासाठी त्यानं अवेलेबल करतो. आणि जेव्हा सिल्किंग चालू होते, फुल येण्याची अवस्था गेल्यानंतर, म्हणजे त्यावेळेस पण दिलं तर इफेक्ट चांगलाच होतो. त्याच्यामुळे झिंक सल्फेटचा सर्व शेतकऱ्यांनी योग्य रीते वापर करावा. परंतु कोणत्याही फॉस्फेटिक फर्टिलायझर सोबत नाही करायला नाही. त्याचा सोलो म्हणजे फक्त झिंक सल्फेटचा उपयोग करा किंवा युरिया सोबत मिक्स करा.